नमस्कार. आपण ऐकतो आहोत आजी ही एक भावूक कथा. लेखिका उज्ज्वला सबनवीस. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. ते व्यवस्थापक तिथले आजींच्या खोलीत त्यांना घेऊन गेले. सुषमा, वरुण आणि मनोज तिघंही त्या आजींकडे बघतच होते. आजींच्या कडे पाहिल्यावर असं वाटत होतं सुषमाला की आपण जे कल्पनाचित्र रंगवले होते अगदी तशाच आहेत की या आजी. पण आजींच्या डोळ्यात इतकं वेदना होती, त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंही नाही. त्या भिंतीकडे बघत नुसत्याच बसल्या होत्या. सुषमा, मनोज आणि वरुण पुढे झाले. वरुण आजी म्हणत धावत गेला आणि त्यांना बिलगला. पण आजी कोरड्या डोळ्यांनी बघत होत्या. सुषमा त्यांच्याजवळ गेली आणि त्यांचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला आणि स्निग्धपणे म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. चला आपल्या घरी. पण आजींच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. त्यांनी तिचा हात झिडकारून टाकला आणि त्या उठून खिडकीतून बाहेर बघायला लागल्या. आणि सुषमाने त्यांना पुन्हा सगळं सांगितलं. आम्हाला कशी तुमची गरज आहे. पण आजी काही बघत नव्हत्या. त्या आकाशातल्या ताऱ्यांकडेच बघत होत्या. माझा नातू, माझा मुलगा, माझी सून या आकाशातल्या ताऱ्यांमध्ये मी शोधते आहे. मला कोणी नको, कोणाची सहानुभूती नको. चला चालते व्हा इथून, असं त्या ओरडून म्हणाल्या. सुषमा भांबावून गेली. आता आपण वरुणचा हट्ट कसा पूर्ण करणार आणि आता वरुणचा हट्ट पूर्ण करावा ही भावनाही तिच्या मनात राहिली नव्हती. आजींकडे पाहून तिला एकदम करुणा आली. किती त्यांचं दुःख मोठं होतं. मुलगा, सून, नातू डोळ्यासमोर गेले. कशा जगत असतील त्या ही वेदना घेऊन. मनोज त्यांचा मुलगा, मी त्यांची सून आणि वरुण त्यांचा नातू. आम्ही व्हायला तयार आहोत. हे मी काही त्यांच्यावर उपकार करत नाही आहे. ती पुन्हा पुढे झाली आणि म्हणाली, आई, आम्हाला तुमची गरज आहे. आम्ही उपकार म्हणून तुम्हाला नेत नाही आहोत, तुम्हाला सहानुभूतीही देत नाही आहोत. तुमचा मुलगा, सून आणि नातू नक्कीच या ताऱ्यांमध्ये आहेत. पण ते तुम्हाला आता दिसणार नाहीत ना. तुम्हाला मदत करणार नाही, तुमची काळजी घेणार नाही. पण आम्ही तिघं बघा, हा तुमचा मुलगा, मी तुमची सून आणि हा तुमचा छोटा नातू बरं का. आम्ही तुम्हाला प्रेम देऊ आजी. तुम्ही चला आमच्या घरी. माझी आई व्हा, सासूबाई व्हा. तरीही आजी निर्विकारच होत्या. कोरड्या डोळ्यांनी बघत होत्या. एव्हाना तिथे पूर्ण वृद्धाश्रमातील लोक जमा झाले होते. आता वरुण समोर झाला आणि त्याने आजीच्या गळ्यात आपले कोवळे हात टाकले आणि लाघवीपणे म्हणाला, चल ना का आजी आज आपल्या घरी. तू माझी आजी आहेस ना. मला तुला आपल्या श्यामच्या शाळेत न्यायचं आहे. स्वराला माझी आजी दाखवायची आहे. तिची आजी नेहमी मला लिमलेटची गोळी देते. तू देशील ना स्वराला गोळी. आणि मला काही आई बाबा रागवले तर त्यांना रागवशील बरं का आजी. स्वराची आजी अशीच रागवते. चल ना गा आजी घरी. सगळ्यांना आजी आहे, मला नाही. ए आजी, चल ना ग, चल ना ग, असं तिला आजीला तो हलवत म्हणाला. त्याचे ते लाघवी बोलणे ऐकून मात्र आजींचा बांध फुटला. त्या एकदम रडायला लागल्या. आपले मऊसूत हात वरुणच्या चेहऱ्यावरून फिरवत त्याच्याशी बोलायला लागल्या. सगळा वृद्धाश्रम ते बघून भावूक झाला. आजी आणि वरुण काय काय बोलत होते. आजीचं आणि वरुणचं एक विश्व तिथे तयार झालं. सध्या तरी तिथे कोणाला प्रवेश नव्हता. सुषमा बघतच राहिली. हे कोणते रेशीमबंध. हा कुठला ऋणानुबंध म्हणायचा, हा जो आम्हाला बरोबर याच वृद्धाश्रमात खेचत घेऊन आला. आजींची काळजी करण्यासाठीच आमचा जन्म झाला असावा आणि आम्हाला आईचं प्रेम देण्यासाठीच आजींचा जन्म झाला असावा. सुषमा आणि मनोज आजींच्या पाया पडले. आई, खरंच आपल्या घरी चला. आम्हाला तुमची खूप गरज आहे. आजी गोड हसल्या आणि सुषमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या, चला सुनबाई, मी तयार आहे यायला. हे ऐकून सुषमा, मनोज
आणि सगळ्या वृद्धाश्रमांनी एकदमच टाळ्या वाजवल्या. सुषमाला एकदम आधार मिळाल्यासारखा वाटला. आता तिचं कुटुंब अपूर्ण नव्हतं. वरुण आजीचा हात धरून चालायला लागला होता. मग सगळे सोपस्कार पूर्ण करून ते चौघे घराकडे जायला निघाले. एक परिपूर्ण कुटुंब बनवून. समाप्त. धन्यवाद.